गेल्या वर्षी तुम्ही पहिल्यांदा इंडियामध्ये गणपती घरी आणलात आणि त्याच्या आधी परदेशी राहून म्हणजे ती वाईब परदेशी येत नाही. आपण कितीही ट्राय केलं तरी कुठल्याही सणांची. तू इतकी वर्ष परदेशात होतास, गणपती असलं म्हणजे की इथलाच गणपती, तिथे कशी वाईब असते? तिथे पण आजकाल खूप जण बसवतात घरी गणपती आणि इंडियन टेम्पलमध्ये गणपती. छोटा आहे, छोटा असा मला असा माझ्या हां, तुझ्याकडे छोटा माईक आहे. सो अमेरिकेत पण आजकाल गणपती बसवतात आणि हिंदू टेम्पलमध्ये गणपती असतो. पण तरी इंडियातली वाईब आहे ती इथेच आहे, फक्त तिकडे नाहीच आहे ती. पण तिथली मित्र जेव्हा घरी येतात किंवा ते जेव्हा बघतात ना कल्चर, त्यांचं एक काय थिंकिंग असतं आपल्या कल्चरला घेऊन. म्हणजे तू तिकडे राहिल्यास आम्ही व्हिडिओमध्ये बघतो, हो, पण तिथे समोरासमोर त्याचं काय गिव्ह टेक असतं. त्यांना खूप उत्सुकता असते आपले सण आणि बाकीच्या गोष्टी जाणून घ्यायची. त्यांना आपलं फूड पण आवडतं. सो इंडियन कल्चर आणि फूड इन जनरलच त्या लोकांमध्ये इंटरेस्ट आहे तसं. म्हणजे आपण सेटवरही बोललो, नाशकातले गणपती, मुंबई, पुणे, असं आपलं डिबेट सुरू होता. काय मेमरी शेअर करशील? माहेरचा गणपती तर 10 दिवसाचा गणपती, आणि मी आणि माझा भाऊ, मग आणि माझे वडील, आणि आमच्या तिघांचं एकमत कधीच झालं नाही डेकोरेशनसाठी. आई बिचारी लांबूनच बघायची, कारण तिला सगळ्याला मम म्हणायला लागायचं. पण आम्ही तिघेही वाद घालायचो. फायनली वडिलांच्या मनाने आमचं डेकोरेशन व्हायचं. कारण की मी आणि भाऊ थकून जायचो एका पॉईंटनंतर आणि तेच करायला घ्यायचे. पण ती एक वेगळीच मजा होती. 10 दिवसाचा असतो आईकडे पण. आणि आईकडे माझ्या सत्यविनायकाची पूजा असते, आत्ताही असते. ते जागरण आणि तो मोदक, तळणीच्या मोदकाचा आणि तीर्थप्रसाद सगळा म्हणजे सेम आता आम्ही सुरू केली आहे. आणि आम्ही पण आता सत्यविनायकाची पूजा करतो आणि खरंच छान त्याचं फळ मिळतं. आणि जे काही असेल पण एक सण असल्यासारखं वाटतं आणि छान वातावरण असतं घराचं. आता नाही होत एवढं जाणं, कारण की नाशिकला असतं आणि शूटिंग, एकच दिवस सुट्टी मिळते. सो घरचा आपला गणपती, मग आईकडे जाणं राहून जातं.